शाखा उमरेड परिसरात पंढरपुडी या गावी आज एका भगवंताचे नवे हवन कार्य श्री अंकुशजी शेंडे यांच्या निवासस्थानी पार पडले। त्यानिमित्ताने ही भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीची विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। सर्वांची लाडकी आई मातोश्री भारताशी उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। या बैठकीत उपस्थित सेवक सेविका मार्गदर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष पदाधिकारी ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। आतापर्यंत या चर्चा बैठकीमध्ये खूप सुंदर असे अनुभव आणि मार्गदर्शन झाले आणि त्यामधून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत आहे असे मला वाटत आहे। त्याचप्रमाणे मी आपल्या परिवारातील अनुभव सांगतो की मी बहुतेक पहिल्या वर्गात असताना या मार्गात आलो। माझे वडील हे कबड्डीचा व्यवसाय करायचे, म्हणजे उमरेडच्या आजूबाजूचे जे गावखेडे आहे तिथे जाऊन कबड्डी विकत घ्यायचे, घरी साठवायचे आणि कालांतराने ते नागपूरला विकायचे। मला वाटते पेंढराबुडी या गावी पण माझे वडील येत होते। तर आमच्या घरी सर्व व्यवस्थित होतं। त्याच कबड्डीच्या व्यवसायावर वडिलांनी पार्टनरशिपमध्ये लक्झरी पण घेतली होती, ट्रॅव्हल्स जे म्हणतात ते। नंतर कालांतराने त्यांनी टाटा LP म्हणून ट्रक राहते तो पण घेतला होता आणि आमच्या घरी सर्व काही व्यवस्थित सुरू होतं। नंतर काही वर्षाने म्हणा की त्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये त्यांना नुकसान व्हायला लागलं। ट्रक जो होता तो बिघडायला लागला। जी लक्झरी पार्टनरशिपमध्ये होती ती त्यांनी काढून घेतली आणि त्यांना म्हणजे नुकसान व्हायला लागला आणि त्या नुकसानामुळे त्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी तो ट्रक पण विकून टाकला आणि कालांतराने मग घरी अशांतता निर्माण झाली, घरी भांडणे व्हायला लागली आणि माझे वडील हे माणसापेक्षा राक्षसासारखे वागायला लागले आणि खूप लोकांनी म्हणजे इकडे तिकडे सांगितलं का तुम्ही इकडे जा तिकडे जा असे। माझे वडील भरपूर सारे तांत्रिक मांत्रिकाकडे गेले, कोणी काही व्यवस्थित सांगू शकलं नाही। मग एका व्यक्तीने सांगितलं की गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे एक मांत्रिक आहे म्हणे, त्याच्याकडे तुम्ही जा। तर माझे वडील तिथे गेले। त्या मांत्रिकाकडे गेल्याबरोबर त्या मांत्रिकांनी काही न विचारताच म्हणजे माझ्या वडिलांनी काही न सांगताच त्यांनी माझ्या वडिलांचे नाव सांगितलं आणि तू कशासाठी आलाय ते सांगितलं। तर माझे वडील म्हणे तुम्ही आता सर्व आपोआपच सांगत आहे तर मग याचे उपाय पण सांगा म्हणे। तर उपाय म्हणे एकच आहे म्हणे, परमात्मा एक मार्गात तुला जावं लागेल म्हणे आणि काही दिवसानं मी हे पण माझी वैद्यवाणी सोडून मी पण तिथंच येणार आहो म्हणे। मग माझ्या वडिलांना लक्षात आलं, कारण मी आधी सांगितलं माझे वडील आजूबाजूच्या खेडेगावात जायचे बघार हे करायला। तर माझ्या वडिलांचे मित्र होते मदनजी सोयरे, ते पण बाबाच्या काळातील ज्येष्ठ सेवक होते, ते माझ्या बाबांचे मित्र होते। त्याच्यामुळे माझ्या बाबांना आधीपासूनच ह्या परमात्मा मार्गाची माहिती होती आणि खेडोपाडी जाताना जेव्हा त्यांना कोणी असं दुःखी गोष्टी लोक दिसत होते त्यांना पण ते परमात्मा मार्गाची माहिती देत होते। पण जेव्हा आमच्या कुटुंबावर हे दुःख आले तेव्हा त्या मार्गाच्या आम्हाला विसर पडला, म्हणजे ते लक्षातच आलं नाही। कारण आपल्या मार्गाची एक वैशिष्ट्य असं आहे की या मार्गामध्ये जो कोणी व्यक्ती येतो तो सर्व उपाय करूनच येतो। म्हणजे असा कोणीच नसेल या मार्गामध्ये आलेला सेवक की ज्याला दुःख आले आणि त्याने काही केलं नाही ना डायरेक्ट तो मार्गातच आला। त्याने कोणते ना कोणते उपाय केले आहे, कोणी तांत्रिक मांत्रिकाकडे गेलाय, तर कोणी औषध उपचार केलाय, कोणी कोंबडे बकरे दिले, म्हणजे खूप सारे प्रयत्न केलेले आहे आणि शेवटचा पर्याय म्हणूनच या मार्गात आलेला आहे। तर माझ्या बाबांना म्हणजे तेव्हा या मार्गाबद्दल माहिती म्हणजे सांगितलं त्या मांत्रिकांनी, तेव्हा माझ्या वडिलांच्या लक्षात आलं कारण मी तर भरपूर लोकांना या मार्गात आणलं आणि मलाच याबद्दल विसर पडला होता। मग आम्ही मार्गात आलो। मार्गात आल्यानंतर हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली, कारण मी आधीच सांगितलंय की या मार्गामध्ये चमत्कार एका दिवसात होत नाही, कारण आपला हा जो मार्ग आहे तो कर्मावर आहे। कारण इतके वर्षाची जे आर्थिक जे सुबत्ता आली होती ती 1-2 वर्षाच्या त्या जादूटोणा तांत्रिकामुळे कमी झाली, म्हणजे दारिद्र्य आलं होतं आणि या मार्गात आल्यानंतर आमचे दुःख दूर झाले, वडील व्यवस्थित वागायला लागले, घरी शांतता होती। मला 3 बहिणी, मी एकच भाऊ, 3ही मुलींचे शिक्षण झाले, माझं शिक्षण झालं, 3ही बहिणींचं लग्न झालं आणि अशा प्रकारे बघा की एका छोट्याशा व्यवसायावर म्हणजे जे शक्य नव्हतं ते शक्य झालं, कारण आपल्या मार्गात सर्व कर्मावर आहे आणि बाबांनी आधी सांगितलंय की मार्गात येणारा कोणी व्यक्ती दुःखी राहू शकत नाही।
कारण का बरं? कारण जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे मेहनत करत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला देत नाही. आणि हा जो मार्ग आहे तो कर्मावरचाच आहे. कोणी कितीही काही म्हणा, कोणी म्हटलं की मी 40 वर्ष सेवक आहे किंवा कोणी म्हटलं की मी 10 वर्ष सेवक आहे, सर्वांच्याएवढं भगवत कृपा एकसारखीच आहे. पण ती भगवत कृपा सर्वांना काम कशी करते? प्रत्येकाच्या कर्मावर करते. जर आपले कर्म हे तत्व, शब्द, नियम, बाबाची शिकवण आणि मंडळाचे आदेश याला अनुसरून असेल तरच भगवत कृपा आपल्याला साथ देते. आणि मुख्य म्हणजे आपला असतं की आपला या भगवत कृपेवर विश्वास असला पाहिजे. जोपर्यंत विश्वास असणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही विनंती करा, कितीही प्रार्थना करा, कितीही हवन अटेंड करा, त्याला अर्थ नाही. ह्या भगवंत कृपेवर आपला विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासावरच आपण विश्वास ठेवूनच आपण या कोणतेही कार्य केलं पाहिजे. एक उदाहरण घ्यायचं झालं, जर आपण म्हटलं भगवंता की माझं घर झालं पाहिजे, मी एवढे दिवसाचे कार्य करीन, इतके हवन करीन, जर आपण नुसते कार्यच करत राहिले, हवनच करत राहिले तर आपलं घर बनन का? नाही बनणार. आपण असं म्हणायला पाहिजे की भगवंता मी मेहनत करत आहे, जो काही माझी कमाई आहे त्याच्यातून बचत झाली पाहिजे व्यवस्थित, आणि त्या बचतीमधूनच माझं घर झालं पाहिजे, यासाठी मला तुम्ही योग द्या. आणि आपण प्रामाणिकपणे मेहनत करत असलं पाहिजे, बचत करत असली पाहिजे, तेव्हा घर होईल. म्हणजे घर होण्यासाठी कोणतीही अडीअडचण येणार नाही. जर आपण म्हटलं की बाबा मला उद्या 10 लाखाचं घर झालं पाहिजे, मला लवकर माझ्या बँक अकाउंटमध्ये 10 लाख आले पाहिजे, सकाळी उठून 10 लाख येणार आहे का? नाही येणार. आपल्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागेल, मेहनत करावी लागेल, बचत करावी लागेल, भगवंतावर विश्वास ठेवावा लागेल, तेव्हाच आपल्याला आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार. आपण म्हणतो की इच्छानुसार भोजन, ते खरं आहे. आपल्या मार्गात इच्छानुसार भोजन आहे. आपण ज्या इच्छा भगवंतासमोर ठेवतो त्या पूर्ण होतात. पण काय की त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. प्रामाणिक हा शब्द बहुत महत्वाचा आहे. आपण म्हणजे भगवंताला दोष नाही देऊ शकत की मी तर प्रयत्न केला पण माझं काही झालं नाही. पण कधी कधी काय होते की आपण भगवंताला एखादी गोष्ट मागत असतो, पण भगवंतानं असं विचार केला असते की याला ही गोष्ट देण्यापेक्षा याच्यापेक्षा जे सर्वात दर्जेदार किंवा चांगली गोष्ट असेल ते द्यायची. एक उदाहरण सांगायचं झालं की मला जेव्हा माझी पहिली नोकरी लागली तेव्हा बँगलोरला लागली होती, आणि तेव्हा भगवंताला म्हणत होतो की मला माझ्या घराजवळच नोकरी भेटली पाहिजे, मला गव्हर्नमेंट जॉबच लागला पाहिजे. पण काय होतं की माझी नोकरी चालू झाली आणि पगार पाणी यायला लागलं, त्याच्यामुळे मी गव्हर्नमेंट जॉबसाठी पाहिजे तितका प्रयत्न करत नव्हतो. फक्त जेव्हा परीक्षा आली, ऍडमिट कार्ड आला तेव्हाच अभ्यास करत होतो आणि बँगलोरमधून कोल्हापूरला येऊन एक्झाम देत होतो, कारण महाराष्ट्राच्या जवळचं सेंटर तेच होतं. पण पाहिजे त्या प्रमाणात अभ्यास करत नव्हतो, म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करत होतो. पण ते भगवंताला एकच मागत होतो की मला माझ्या गावाजवळच म्हणजे नोकरी भेटली पाहिजे, कारण मला इकडेच राहायचं आहे असं वगैरे. पण तेव्हा पगार पाणी कमी होता, पण तरी मी योग मागत होतो. पण मला काही इकडे यायला भेटलं नाही. मग तिथून पुण्याला माझी ट्रान्सफर झाली, म्हणजे ट्रान्सफर घेतली मी, आणि पुण्यामध्ये मग मला तिथे सेवक मंडळी मिळाली आणि त्या सेवकांच्या पुढाकाराने तिथं पंधरवाडी चर्चा बैठक पण सुरू झाली. आणि आता इथे सुरू आहे पुणे परिसरात. तिथं भरपूर सारे सेवक मिळाले. आपल्या इकडल्या परिसरातील म्हणा किंवा नागपूर विदर्भ परिसरातील जे सेवक तिकडे स्थायिक झालेले आहे त्यांच्या सहकार्याने तिथे बैठक सुरू झाली आणि तिथे पण मला भगवत कार्याचा लाभ मिळत गेला. कालांतराने कंपन्या आम्ही बदलत गेलो आणि पगार पाणी व्यवस्थित वाढत गेला. कालांतराने कोरोना आला. कोरोना आल्यानंतर मला इकडे येण्याची संधी मिळाली आणि त्या दरम्यानच मला नागपूरमध्ये नोकरीचा ऑफर आला आणि ते घेतलं मी. तर बघा की मी तेव्हा भगवंताने जर मला इकडे येण्याचा संधी दिली असती तर कदाचित पगार पाणी तितका असता. पण काही वर्ष बँगलोरमध्ये, काही वर्ष पुण्यामध्ये घालवल्यानंतर भगवंतांनी माझी ती इच्छा पूर्ण केली. कारण कदाचित भगवंतांनी काहीतरी वेगळं विचार केला असेल माझ्यासाठी आणि मी पण प्रामाणिकपणे प्रयत्न करत नव्हतो, हे पण एक कारण होतं. म्हणून म्हणतो की आपण भगवंताला काही मागितलं तर ते नक्की मिळते. एवढंच आहे की आपण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि योग्य वेळ असेल तर मिळते. ते एक म्हणलं जाते ना की किस्मत से ज्यादा और वक्त से पहिले कभी किसी को कुछ नहीं मिलता. ते तसंच आहे. आपण जोपर्यंत चांगले कर्म करत नाही, एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत नाही आणि योग्य वेळ असेल त्याच वेळी आपल्याला ती गोष्ट मिळते. म्हणून सर्व सेवकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला जितकं शक्य असेल तितकं या मार्गातील जे तत्व, शब्द, नियम आहे, बाबांची शिकवण आहे, मंडळाचे आदेश आहे, याचे वेळोवेळी काट कसर करून
म्हणजे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी पण करीन, तुम्ही पण करा. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार.